जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारणदाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझेच अंबर तुझीच धरणी, तुझेच अंबर तुझीच धरणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, रोज नमविती माथा, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. दरवळसी तू फुला फुलातून, दरवळसी तू फुला फुलातून, धवल दवातून कमल दलातून, धवल दवातून कमल दलातून. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशया अध्याय 54 वचने 14 ते 17. यशया अध्याय 54 वचने 14 ते 17. धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, का की तुला भीतीच उरणार नाही. तू धाकापासून दूर राहशील, तो तुझजवळ येणार नाही. पहा, तुझवर गर्दी झाली, ती मजकडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करीतो? जो करील तो तुझमुळे पडेल. पहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडितो. त्याला मी उत्पन्न केले आहे, विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे. तुझ्यावर चालवण्याकरिता घडिलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. देवा वाचलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करू. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन यशया 54 अध्याय आणि 14 ते 17 वचन बघत आहोत. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगते की देवाच्या वचनाप्रमाणे देवाच्या नीतिमत्व केवळ म्हणजे आपले संरक्षण आणि संरक्षण करत नाही, तर शत्रूचा हल्ला करण्याचे आपल्या जीवनावर देखील त्याचे साधन तो आम्हाला संरक्षण पुरवतो. आस्तिकाला ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्व बनवण्यात आले आहे आणि देवाने केवळ मदत, उद्धार किंवा तारण दिलेले नाही, तर त्याच्या विरुद्ध न्यायनिवाडा उठवणाऱ्या कोणत्याही जिभेचा निषेध करण्याचा आणि त्याच्यावर शत्रूवर नकारात्मक घटनांचा अधिकार दिला आहे की त्याच्यावर विजय मिळवावा. संपूर्ण शास्त्रातून आपण पाहतो की जेव्हा येशू पृथ्वीवर फिरला तेव्हा त्याला कोणतीही कमतरता जाणवली नाही. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा तो कधीही चिडला नाही. देवाच्या
सोबत त्याच्या योग्यतेने भूमिकेमध्ये आम्ही असतो, तेव्हा आम्हाला पण त्या सहवासाची भावना देवाने दिली आहे, ज्यामुळे देवाच्या निरंतर तरतुदीची खात्री आम्हाला पटते. त्याला माहीत होते की तो सुरक्षित आणि अभावापासून सुरक्षित आहे. त्याच प्रकारे तुम्ही येशूला तुमच्या जीवनात स्वीकारल्यामुळे तुम्हीही नीतिमान आहात. याचा परिणाम म्हणून तुमच्या आजूबाजूला गरजा किंवा उणीव म्हणून जे काही समोर येईल ते तुमच्या मनाने भरून काढण्याची गरज नाही. ही देवाजवळ येण्यासाठी जाणीव करून देते त्याच्या विश्वासाची. तथापि जे आस्तिक आणि त्याच्या नीतीमध्ये बद्दल जागरूक असतो, त्याला देवाबरोबर त्याच्या योग्यतेची खात्री दिली जाते आणि नंतर तो त्याचा विश्वास दाखवू शकतो. देवाबरोबर चांगले चालण्याचा अनुभव घेऊ शकतो. तुम्ही तुमची धार्मिकता कबूल करताच तुमचे मन तुम्ही कोण आहात आणि सत्याकडे तुमचे नूतनीकरण केले जाते. तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी देवासमोर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास सक्षम आहात. परमेश्वर आपण सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो. तो संरक्षण देणारा देव आहे. त्याची शांती तुम्हाला लाभो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, तुझं वचन सांगते की जितक्याने तुझ्याकडे विश्वास दाखवला त्यांना तुने नीतिमान ठरवला, आणि नीतिमान हा विश्वास धरणारा आणि विश्वासानुसार चालणारा आहे. देवा, आमच्यामध्ये ज्या काही गोष्टी उणीव आहे तो भरून काढ, आणि प्रभू तुझी कृपा दे की आम्ही तुझ्या नीतिमत्तेमध्ये वाढावं आणि तुझ्या विश्वासामध्ये भक्कम व्हावं, जेणेकरून आमचं संरक्षण हे तुझ्याद्वारे होईल. आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित कर आणि तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारणदाता. तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.